ओम नमः शिवाय. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवांचे सुतमनी. शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चती, त्याच्या पुण्यासी नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्या वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप मनोनिया त्यावरणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतशाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष गळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख चष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जपक नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास एका हे विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिमान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान. परमचतुर पंडित प्रजादायत भूसूर, धन्यमंती तोची राजेश्वर. लाचन गिन नायकरी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिवता मधुभाषिनी, पूर्वदत्ते सेला दिजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते विजय. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्र सरस फार, विशेष सुकृते लायजे. श्रद्धास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैरागशीळ. लौकिक संगीत ध्रुवा मंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य पाहणी, शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासनकावडे नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष मकाळीती, मागुती वस्त्रे भूषणे लेविती. तो सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त ती करावे काय आता. तो उगला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवेष्टीत ऋषीबा चे भार, परसूर्य तेजस्वी. जो कृष्ण दैपण्याचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रति सृष्टी करता. जो शिष्टाचा नातू तत्वता, राक्षस त्रजेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पुरी होती रजनीचर. तो पित्त कैवारे समग्र, जाळीले सत्र करून या जन्मे. जय सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्ये चिराविले. पराशराची पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक वीरांची शिदटावणी क्षणमात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, ते पित्त कैवारे पराशरे वादी जर्चर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी परी विस्तार होईल ग्रंथ. या लागे ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरू निर्धार, घरा आला जाणूनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमनी करासी आणि ती. शौचपलारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राविनी कर जोडून. दोघे कुमार रात्र दिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, हृदयाश भस्मावरी सदा भैर. वैराग शिळावून मात्र भाषण न करीतीस कवनासी. इंद्रिय भोगावरी भारी नाही भर. नावडे राजविलासानु मात्र, गजवाजी आणि समग्र. आरुढावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती. हे आमासी गोड पडले चित्ती. मग ते दोघे कुमारावनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्रांनी शशी. तैसे तेसी उपमा तयासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम. महानंदा नाम तियेचे, त्या ग्रामीचा तुची भूप. प्रथमे माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंदर्प. तन्मय होनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र. तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्न खचित याने अपार, भाग्य पार नाही तिच्या.
रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यक राजस चंद्र रश्मी समप्रकाश या शयाजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गजब हरिभवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याची कौशल्य देखून सकळ नर पडवली ती मान जिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेशा असनी पतिरता नेमिला जो पुरुष तत्वता ज्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नक्षेत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे त्रिपूजित ब्राह्मण हस्ते बदबुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छिल ते मानंदा पुरवित कोटी कुलिंगे करवित श्रावण मासी अत्यांदरे ऐकभद्र सेना सावधान कुकड मरकट पाळिले प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यागार ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकड मरकट त्यासमोर ते तिची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याची सोडून नृत्य करी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चित वाजते यम तिच्या संगीती करून त्यासही घडतशी शिवभजन असं तिचे सत्व पाहाव्या लागून सदाशिव पातला सदागराचा वेश धरिला महानंदाच्या स्ना आला त्याचे स्वरूप देखून तो आवला तन्मय झाली ते दवा पूजा करून सहस्त की त्यास बळी सैले रत्नवंच की तो प्रथे मोलाचे हस्ते कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सदागरे ते काढून तिच्या हस्तकी वातले कंकन येरी होऊन आनंद गण नेम करी श्रेयासी पृथ्वीचे मोले कंकन मी ही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी त्यासी ते मानले सवेची त्याने दिवी लिंग काढले सूर्यप्रभूने आगळे ते वर्णिले न जाय लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकने टाकावी या वाळूने सदागर म्हणे महानदे लागुणी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेवली न त्या गारी नेऊन मग दोघे करीते शयन रत्न खचित मंच की तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहावे सदा शिव भक्त तारा अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळीशी लागला अग्न जण धावू लागले चौकडून एकची हाक झाली तीस सावध करी म्हणणारी मने अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरीत वातात मजा चेतला तशा माझी उडीटा घालून कंठपाशी घे त्यांचे काढून मुकुकट मरकट दिले सोडून गेले पळून वराप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मन मग शांत झाला सप्तकर यावरी पुसी सौदागर महानंदे प्रती ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून मने दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाची आजी दुसरा दिन मी देतो आपला प्राण लिंग कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या आधी लांगवी मारंग जो भव भक्त भव जन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटली सर्व संपदा कोश समेत सर्वही अश्वशाळा शाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मचर्चे अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळमौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते माता जटांचा भार तृतीय वैश्वानर श्री झुळझुळ वाहे भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री निळकंठ खटवांग धरी भस्मचर्चिले शरीर चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरवते वरचे वर कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरणी अकस्मात महानंदीची झेलणी धरित हृदय कमळी परमात्मा मने झालो मी सुप्रसन्न महानंदी माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमाने बैसवी दयाळा माता बंधू समेत महानंदाने विमानी बैसत दिव्य रूपावनी त्वरित नगरासमेत चालली बावली सकळ शिवपदी जेथे नाही आदी व्याधी शुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध दंद दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृतावनी कोटी गुणे जेथे सुरतरुची वने अपार सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागरे भक्त कारणे निर्मिले जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंद तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे दोघे कुमार दोघे निशेष कोकट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण बाळी तुपनी चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सधर्म तारक उजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविता बहुतास उद्धरतील तुमाते आमात्या सहित भद्रसेन गुरुसे घाली लोटांगण म्हणे इतकेन
मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलती पुढती, हे राजे किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती, हे सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुता करिता नवस, एवढाची पुत्र आमास, परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करुणी स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मग तत्वता. ऋषीमनी मी सत्य बोलेन, देख परी तुम्हासी वाटेल एकता वाटेल दुःख, हे सभा सगळीक दुःखार नवी पडेल पये. प्रते सदृश्य बोलाय वचन, ना तरी अंगास येतो मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्राची 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल, या समयासी राव ऐकता धरणीची मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी दुखाग्नीत गेले आळवणी, अंतपुरी सकळ कामी आकांत करी आक्रोश करण्या हाहाकार. वक्षस्थळ पिटी नृपर मग रायसी पराशर सावध करून गोष्ट सांगे. नरपश्रेष्ठानं सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. जय पंचभूते नव्हती समोर, शशी मित्र नव्हते तय नव्हता मायामय विकार. केवळ ब्रह्ममय साचार, ते झाले स्फुरण जागर. अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य, तेथुनी झाले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत स्विच्छे करून या सत्वाचे निर्मिला वसन. रजांची सृष्टी करता द्रुहीन, तमाशे रुद्र परिपूर्ण. सर्व स्थित्यंत्य करविता विधीसी म्हणे सृष्टी रचिपूर्ण. येरू म्हणे मद नाही ज्ञान, मग शिवे सत्या लागून. चारी वेद उपदेशिले चौवेदांचे सारपूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना, बहुत करी हा जतन. त्याहून आणि कठोर नाही साधना, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वय बोले. जय रुद्राध्याय कधी पडती, त्याच्या दर्शन जय उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा. मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. ज हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. सर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते. जप तप शिवार्चन यावनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा आगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार ओसंबा पडिले भानुपुत्र नगर. 5 सोडून यम किंकर रीते हिंडू लागले. मग यमी लागी पुसून अभिक्तकृत्या निर्मिले दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्याच्या हृदय संचरले. त्या सिंहसर वाढीला विशेष वाटे करावा शिवदेश. तेने ते चावणी यमपुरी समा नरकी पडेल सदा. यम सांगे दूताप्रती शिवदेश जे पापमती, ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरिविशेष हरगवण. ऐसे म्हणती जे त्याला गुण आणणे नरकी घालावे. रुद्राध्याय आवडे त्यासी कुंभीपाकी घालावे. त्यासी रोधानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, आयुध रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून विसिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण. शोनी पाळा करी सप्तदिन. राये पडधरले दूढचरण सद्गत होनी बोलत. सकल ऋषी रत्न मंडित. पदक सामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वाचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे आहे जे आहेत ब्राह्मण. आणि सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन. ज्यासी ओम नावनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती. मित्ररथ किंवा साक्षात होमानात पुढे आणून उभा करते. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण. बैसला व्यासपिता घेऊन सहस्रगट मांडून अभिमंत्रून सापिले. सर्दुनीचे सलील भरले पूर्ण. त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जिनले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस. 7वे दिवशी माध्यानी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीचं बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचष्टित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ. गुरु देत नाभिकारा. रुद्र दक्षिण सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले त्याची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर. ऊर्ध्व जटा कपाळी शेंद्र. विक्रा दाळ भयंकर. नेत्र खदिरांगर सारिके. तो मज दे घेऊन जात असता. जोगे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भुवांडी दुजी नसे. जे जैसे गभस्ती. दिगंत तम संहारिती. भस्मांगी व्याघ्रांब दिसती. दशहस्ती आयुधे. ते महाराज घेऊन येऊन मध सोडिले तोडिनी बंधन. त्या काळा पुरुषाशी धरण करे ताडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर. भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणाची घाली नमस्कार. अंधाश्रू नेत्री आले अंगी रोमांचे दाटले. मग प्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गरजती ते वेळे. देवसमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर. डंका गजे अवघ्या थोर. मुखदयाची महासुस्वर. मृदंग वाद्य गजती. अनेक वाद्यांचे गजर. शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर. सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी. नादन मायन बोधरी. असं भद्रसन यावरी विधियुक्त होम करीत असे. षडशान्य शोभिवंत. अलंकार दिव्य वस्त्रे
देत अमोलिक वस्तू अद्भुत शानुनी परपी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याच केले तृप्त पुरेपुरेची ऐकली मात धन भारत झाला बहुत मननी सांडिती ठाई ठाई ब्राह्मण दे त्रिमंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होता असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी सजनी की श्वेतोत्पले मुडानी रमण लिंगारची जे की निर्देवा सापडे चिंतामणी की पुढे शराब्दी येत होनी तैसा कमलोद्भवनंदन ते शनी नारद मुनी पातला वाल्मी सत्यवती नंदन आवतन पादी कथा तया हृदय रत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वांते जे चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दशा विद्या करतल मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भांड मोडणी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शुक्राय दिका तो नारद देखुनी त्याची शनी कुंडातनी मूर्तिमंतनी घे अग्नी दक्षिणाग्नी ग्रहपत्य आवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावणी धरती चरण ब्रह्मांडे उचमळले दिव्य गंध दिव्य समनी शोचप्यार पूजिला नारद म्हणी राहुबा टाके कर जोडणी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौके देखील दशभुज पंचवदन ती मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकिले मरण हृदयाष्टान धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि स्वतः भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्यात असेच निश्चय तो सार्वभौमत होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुने तत्वता कैसा आणि तो होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षे मृत्यूचिन्ह गंडातर होत होते ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य तू मग तो सूर्यनंदन महाराज स्पर 10 कष्टी भाऊ मग उभा टाकून कृतांत कर जोडणी स्तवन करीत ते हे आपणा दहीन जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते शनी राये पायावरी घातली लोळणी अनेक सहस्त्र रुद्र करुणी मत करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देई तो येतेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असं यावरी ब्रह्मासुता अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राय शतपद्मधन देऊन तो शिला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे बेद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बांधे अंती वंदुनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य असे केले असेला भक्षण सुरापान ब्रह्महत्या यो महापाप पर्वतत्वता भस्म होती श्रवण करिता आद्या त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मी पुत्रासी राज्य देऊन युराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समेत रावदान जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवणी त्वरित राव प्रधान नेले मिरित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पावन राहिले शिवरूप होऊन 11 अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधे ग्रह पिडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण बाधीच सर्वताही येथे जो मानिल विश्वास तोही लालपायुषी तामस हे निंदेच चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वांज झाली माता त्याशी संगतीने धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणे जे ते आपल्या ग्रहासन आणावे आपण त्याच्या सदासी न जावे तेथे जावे जीवे भावे जेवी सुशीळ हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैस त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टी संदेह काही असेना असं सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिलीलामृत हे न घडी जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यासी घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपरनारदे अब्ज मिलिंद श्रीध स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद भंगन विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिस सज्जनाखंड 11 अध्याय घोडा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।